स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ब्राह्मणाघरची वांझ म्हैस दोन्ही वेळेला भरपूर दूध देते। हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटत होते। या चमत्कारामुळे स्वामींची कीर्ती गाणगापुरात दिवसेंदिवस वाढू लागली। स्वामींच्या कीर्तीची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरू लागली। ही वार्ता लोकांकडून तेथील राजाच्या कानावर सुद्धा गेली। राजा गुणी व श्रद्धाळू होता। स्वामींचे आचरण अगदी साधं होतं। स्वामी कुणाच्याही घरी येत जात नव्हते। तरीही स्वामींची कीर्ती राजाला माहीत झाल्यामुळे राजाने संगमावर जाऊन स्वामींचे दर्शन घेतलं। राजानं भक्तिभावाने नमस्कार केला। आपण एकटे संगमावर राहण्यापेक्षा येऊन गावात राहिला तर जास्तीत जास्त लोकांना आपले दर्शन घेता येईल, अशी राजाने स्वामींना प्रार्थना केली। व राजा स्वामींना म्हणाला, आपण गावात आलात तर गावातील लोकांना सुख शांती समाधान मिळेल। स्वामींनी राजाची विनंती मान्य केली व ते गावात राहण्यासाठी तयार झाले। त्यामुळे राजाला अत्यानंद झाला। स्वामींना गावात आणण्यासाठी राजाने मोठा थाट केला। हत्ती घोडे वाद्यांसह स्वामींची मिरवणूक पालखीतून काढली। संगमापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। पालखी हळूहळू रस्त्याने गाणगापुराला चालली होती। शेजारच्या गावातून सुवासिनी बाहेर येऊन पंचारतीने स्वामींना ओवाळत होत्या। वाटेत लोक स्वामींचा जयघोष करीत चालले होते। सर्व सोहळा अतिशय विलोभनीय होता। हा सर्व उत्साह लोक डोळे भरून पाहत होते। याच रस्त्यावरून एक सुनसान असे घर होते। या घरामध्ये एक ब्रह्मराक्षस राहत होता। त्या रस्त्यावरून कोणी जात नसे, कारण त्या रस्त्यावरून जो कोणी जाई त्याला तो राक्षस मारून टाकी व त्याचे मांस खाई। त्यामुळे या रस्त्यावरून कुणीही जाण्यास घाबरत असे। हा रस्ता कायमच सुनसान असे। राक्षसाच्या घरावरून स्वामींची मिरवणूक जाताना पाहून राक्षस घाईघाईने बाहेर आला। त्याने आदराने स्वामींना वंदन केले, आपला उद्धार करण्याची प्रार्थना केली। स्वामींनी त्याची प्रार्थना ऐकून त्याच्या मस्तकावर आपले कृपाशीर्वादाचे हात ठेवला। त्या क्षणी तो एक सामान्य माणूस झाला। त्याचे राक्षसी रूप पार बदलून गेले। मग स्वामींनी त्या राक्षसाला शुभाशीर्वाद देऊन संगमावर जाऊन अंघोळ करून पापमुक्त होण्यास सांगितले। त्याला राक्षस रूपापासून मुक्ती मिळाली। गाणगापूरच्या जवळपासच्या अनेक गावामध्ये स्वामींची कीर्ती पसरू लागली। बरेच लोक त्यांच्या दर्शनासाठी आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येऊ लागले। स्वामींच्या आशीर्वादाने लोकांचे प्रश्न सुटू लागले, दुःख दूर होऊ लागले। लोकांना त्यांचं सुख समाधान वाटू लागले। गाणगापूरला स्वामी बरेच दिवस राहत होते। स्वामी रोज न चुकता संगमावर संध्या स्नान करण्यासाठी जात असत। परत येऊन ध्यान साधना करत असत। स्वामींची पूजा अर्चा हे नित्य कार्यक्रम चालू होते। जे भाविक लोक दत्तांची उपासना करतात त्या भक्तांना गाणगापूर क्षेत्र फार महत्वाचे वाटते। आजही तेथे माघ महिन्याच्या वद्य प्रतिपदेच्या दिवशी गाणगापूरला दूरदूरचे भाविक स्वामींचे दर्शनासाठी येतात। या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते। गुरुचरित्रातल्या अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला कशा वाटतात तेही सांगा।